महायुतीतल्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाला केवळ 40 ते 50 जागा मिळतील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्ट्राइक रेटवरूनही त्यांनी शिंदेंना टोला लगावला। लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेला भाजप आणि मोदी शहा यांच्यामुळे स्ट्राइक रेट मिळाला असा टोला त्यांनी लगावला। तसंच स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा असं आव्हान देखील राऊतांनी दिलं। तर गणपती बाप्पा महायुतीचा स्ट्राइक रेट वरतीच ठेवणार असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला। हा स्ट्राइक रेट कोणामुळे झाला? हा स्ट्राइक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांमुळे झाला। त्याचं कारण असं आहे, मोदी आणि शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता। आय रिपीट, मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती 2.5 वर्षापूर्वी, तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं। ये जो शिंदे है उनको भी 40+ और 10 सीटें मिल सकती है, क्योंकि 40 तो उनके बेईमान लोग हैं, उनको देना पड़ेगा उनको, और 5-10 उनके मुंह पर फेंक देंगे। गेल्या 2 दिवसापासून एका प्रश्नाची चर्चा आहे, ती म्हणजे महायुतीतलं जागा वाटप स्ट्राइक रेट नुसार। अरे आता तुम्ही आज आता गणपती बाप्पाचा आनंद घ्या। गणपती बाप्पा आमचा स्ट्राइक रेट वरच ठेवणार आहेत, काळजी करू नका। आणि सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव गणपती बाप्पा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।